नाशिक शहरात वाढत्या घरफोडीच्या घटनांना आळा घालण्यासाठी अंबड गुन्हे शाखेच्या युनिट 3 ने मोठी कारवाई करत 2 आरोपींना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून 1,67,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। याबाबत मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी विशाल सुभाष शाह वय वर्ष 35 राहणार राका कॉलनी राजीव गांधी भवन नाशिक यांनी 5 मार्च 2026 रोजी सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती। त्यांच्या एस कांतीलाल ज्वेलर्स जवळील गोदामातून 2 ते 4 मार्च दरम्यान अज्ञात 5 जणांनी 4,50,000 रुपयांचे पॉलीकॅप कंपनीचे वायर बंडल चोरी केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते। या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गुन्ह्यांचा तपास करत असताना अंबड गुन्हे शाखा युनिट 3 चे पोलीस कर्मचारी प्रकाश बोडके यांना गुप्त माहिती मिळाली अनदोली परिसरात 2 इसम चोरीचा वायर विक्रीसाठी येणार आहेत। त्यानुसार पोलिसांनी काळेनगर विवेकानंद नगर परिसरात सापळा रचला। दरम्यान प्रतीक मनोज येवले वय वर्ष 19 राहणार त्रिमूर्ती चौक सिडको व लक्की विल्सन भंडारी वय वर्ष 20 राहणार बेतेल नगरी ख्रिश्चनवाडी नाशिक यांना 9 मार्च रोजी रात्री 11 वाजता ताब्यात घेण्यात आले। त्यांच्याकडून 77,500 रुपयांचे पॉलीकॅप वायर, 90,000 रुपयांची ऍक्टिवा मोटरसायकल असा एकूण 1,67,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। दरम्यान आरोपी लक्की भंडारी हा गंगापूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या घरफोडीच्या गुन्ह्यात 6 महिन्यापासून फरार असल्याचे तपासात समोर आले आहे। अटक केलेल्या आरोपींना पुढील कारवाईसाठी सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे। ही कारवाई नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। या कारवाईत पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत, पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, दिलीप सगळे, सुहास क्षीरसागर, प्रकाश बोडके, योगेश चव्हाण, चारुदत्त निकम व सविता कदम यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे। लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आढाव, नाशिक।